मित्रांनो, तुम्ही कार चालवता तेव्हा तुम्हाला फक्त स्टिअरिंग, ब्रेक आणि ॲक्सिलेटर माहिती असतं, बरोबर ना? पण इंजिनच्या आत नक्की काय प्रक्रिया चालते, पिस्टन कसे फिरतात हे तुम्हाला माहिती असण्याची गरज नसते. प्रोग्रामिंगमध्ये याच गुपित गोष्टीला अब्स्ट्रक्शन असे म्हणतो आपण. चला तर मग ते जाणून घेऊया आपण या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. अब्स्ट्रक्शन म्हणजे काय? अब्स्ट्रक्शन म्हणजे इम्प्लिमेंटेशन लपवणे आणि फक्त फंक्शनॅलिटी दाखवणे. म्हणजेच युजरला फक्त काय करायचं आहे ते सांगायचं, पण ते कसं होतं आहे हे लपवून ठेवायचं. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुमचा स्मार्टफोन बघा. तुम्ही सेंड बटन दाबता आणि मेसेज जातो. पण तो मेसेज एअरवेव्समधून कसा जातो, सर्व्हरला कसा कनेक्ट होतो, हे तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला फक्त सेंड हे बटन दिसतं. हेच आहे परफेक्ट अब्स्ट्रक्शन. सो हे अचीव कसं करू शकतो आपण? हे आता कोडमध्ये हे कसं करायचं यासाठी आपण 2 गोष्टी वापरतो. पहिलं म्हणजे अब्स्ट्रॅक्ट क्लास. सो हा क्लास असा असतो ज्याचा आपण ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. यात जे मेथड्स असतात ते अर्धवट म्हणजेच अब्स्ट्रॅक्ट मेथड्स असतात, ज्या चाइल्ड क्लासला पूर्ण कराव्या लागतात. आणि दुसरी मेथड आहे ती म्हणजे इंटरफेस हा 100% अब्स्ट्रक्शन देतो. यात फक्त काय करायचं आहे याची यादी असते. सो ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्ये आपण डेटा सुरक्षित करतो, पण अब्स्ट्रक्शनमध्ये आपण कॉम्प्लेक्सिटी लपवतो, जेणेकरून प्रोग्राम वापरणाऱ्याला गोंधळ निर्माण होत नाही. सो ह्याचे आपण बेनिफिट्स बघणार आहोत आता. पहिला बेनिफिट्स आहे सिम्प्लिसिटी. प्रोग्राम वापरणाऱ्याला फक्त महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. सिक्युरिटी, अंतर्गत लॉजिक लपवल्यामुळे कोडमध्ये बाहेरून हस्तक्षेप होत नाही. इझी अपग्रेडेशन, तुम्ही बॅकएंडला जे काही बदल कराल ते युजरला कळणार नाहीत, कारण त्याचा इंटरफेस बदलला जात नाही. तर थोडक्यात सांगायचं झालं तर अब्स्ट्रक्शन म्हणजे गरजेपुरती माहिती दाखवणं आणि गुंतागुंत लपवणं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला UPSचे हे 4ही खांब म्हणजे पिलर्स समजले असतील तर कमेंट्समध्ये डन टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंटरफेस प्रोसेस अब्स्ट्रक्शन क्लास मधला फरक आपण पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा श्री टेक. थँक्यू.